तुम्ही कुठे गेला होता? सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, हात पाय सगळे अवयव जागच्या जागी आहेत, बघतोस ना? नाही, श्रद्धांजलीला फार वेळ लागला ना. खूप गर्दी होती का? स्मशानातले लोक मला सोडेच ना, म्हणाले इथेच राहा. स्मशानात श्रद्धांजलीला गेल्यानंतर वेळ मोजायची असते का? नाही, तसं नाही. म्हणजे विचार विचार, डोक्यात प्रश्नांचा पूर आला असेल ना तुझ्या, आणि माझ्या डोक्याला शांतता लाभलेली तुला कशी काय चालेल? विचार. नाही ते काम कर, या खुर्चीला असं बांधून ठेव आणि मग विचार. कबुली जबाबाचा फील येईल तुला. बांधून ठेव बस. बर चल विचार. अरे लाजू नको, विचार. काय काय म्हणणं आहे तुझं? विचार. साहेब, तुम्ही कुणाच्या श्रद्धांजलीला गेला होतात? हा आजचा शेवटचा प्रश्न. हो. नक्की? ऐक, माझ्या गाडीच्या पुढे एक मांजर आलं होतं. तिच्या अंत्ययात्रेला गेलो होतो. तिला श्रद्धांजली वाहिली आणि मग आलो. तू इथं कशाला आलीयस? आता काय हवंय तुला? काही नको. तुझी आठवण येत होती मम्मा. तुला माझी आठवण आली? खूप. कशाला? राहून गेल्या होत्या काही गोष्टी. म्हणजे उरलेली भांडणं तू इथे करणार आहेस? असं का बोलतेस मम्मा? अगं कसली भांडणं? राग, भांडण हे सगळं सोडून आले मी शरीराबरोबर. तुझ्यासारखीच कायमची, सगळ्यांपासून खूप दूर, माझ्या मम्माला भेटायला. मला तुझ्या कुशीत शिरायचंय. देशील ना मला कुशीत मम्मा? दूर हो, दूर हो म्हणते ना. हो, फोन का उचलत नाही तुम्ही? अगं मी घेतच होतो. हॅलो. हा पूनम. हा बोल ग. हॅलो हॅलो पूनम. पूनम काय झालं ग? कसला आवाज? हॅलो पूनम, काहीतरी पडल्यासारखा आवाज झाला. काय? हॅलो. अहो पूनमचा फोन आहे. हॅलो म्हणाली, मग काहीतरी पडल्याचा आवाज झाला. हॅलो. आता काही बोलतच नाहीये. मला बघू. हॅलो पूनम. हॅलो. फोन चालू आहे हा. एक मिनिट, तू जरा पुन्हा ट्राय कर. मी तुझ्या हॅलो सेलफोन वरती ट्राय कर. हा बघा. हॅलो हॅलो. नाही
हा कटच होत नाहीये. पूनम, हॅलो हॅलो. त्याची रिंग वाजतीये. हो मग का ती उचलत का नाही? काय काय झालं असेल? सुरा, हा मला वाटतं आता आपण तिकडे जायला हवं. मी आलेच. हॅलो हॅलो पूनम. बाहेरना सोडून आलास हवं त्या ठिकाणी की आणखीन काही प्लॅन आहे? प्लॅन म्हणजे काही समजलं नाही मला. काही लोकांना बोलून समजत नाही, लातानी समजावं लागतं. पण मी काय केलंय? बा तुझ्या बरोबर जातात पण तू त्यांच्या बरोबर जात नाहीस, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला काय कळलं नाही. मला आपल्याशी लपाछपी करायची नाही जगन. नाही हो, मला कसं काय करता? आपल्याशी बेईमानी केलीस तर सजा काय असते माहिती आहे ना तुला? बेईमान्याने मी? हो नाही ना, असं काय बोलताय? अहो इथे एकाशी इमान राखलं तर दुसऱ्याशी बेईमानी ठरते. त्याला तर मी काय करू तुम्हीच सांगा. चल तोंड उघड. नाही बोल पटापट. नाही मी नाही सांगतोस की नाही? अहो मालक कुठेतरी मध्येच उतरतात आणि मला गाडी घेऊन परत जायला सांगतात आणि स्वतः कुठेतरी रिक्षात जातात. चल चल दाखव ती जागा मला. चल. अहो एक जागा थोडीच दाखवायला, दरवेळेला जागा वेगळी असते आणि वरबाद दम देऊन ठेवला, कोणाला सांगायचं नाही म्हणून. आणि तू हे आम्हाला सांगितलं, हे साहेबांना कळलं तर? का मारताय मला? असं नका करू. मग आम्ही तुला हे प्रश्न विचारले, हे साहेबांना सांगायचं? नाही नाही अजिबात नाही सांगणार. जीव थोडीच वर आला, मी नाही सांगणार. निघ आता. शिकारी कुत्र्यासारखं यांच्या मागे लागायला हवं आता. चुकीच्या वाटेने जातोय हे माहिती आहे म्हणून लपवतायत आपल्यापासून. त्यातही डोळसपणे जात असतील तर ठीक, आंधळेपणानं जात असतील तर परतही येणार नाहीत. काहीतरी करायला पाहिजे परमेश्वर काका, काहीतरी करायला पाहिजे. पूनम, पूनम का उडत नाही? पूनम काय झालं असेल? कळायला काहीच मार्ग नाही. पूनम अगं दार उघड ना. एक मिनिट, मी पूनमला पुन्हा एकदा फोन करतो. मोबाईल वर लावलाय? आओ बेल ऐकू येते. पूनम, ए पूनम अगं दार उघड. आओ काय, कोणाला बोलवायचं का आपण? मला असं वाटतं वसुला, आपण पोलिसांना फोन करूया. पोलीस? अगं हो, तू जरा शांत राह, एकदम शांत. तुला पूनम. हॅलो, इन्स्पेक्टर वजलवार आहेत का? मी मधुसूदन शास्त्री बोलतोय. बोलतोय, बोला. इथे एक प्रॉब्लेम झालाय. माझा भाऊ बाळशास्त्री, त्याच्या घराच्या बाहेर मी आणि माझी बायको उभे होतो. झालं काय की त्याची बायकोने मला फोन केला होता आणि फोनवर बोलता बोलता ती अचानक थांबली. आम्हाला काही कळेल म्हणून आम्ही इथे आलो. दरवाजा ठोठावतो होता मी. तुम्ही जर इथे आलात तर फार बरं होईल. तुम्ही काही काळजी करू नका, मी निघतोच आहे, पोहोचतो लवकरात लवकर. थँक्यू सो मच. ए शिंदे, गाडी काढ. काय झालं? काय म्हणाले ते? ते निघतायत, पोचतील. आपण आधीला कळवूया का? नाही आता नको. इथे आधी काय होते ते बघूया ना आपण. मग त्याला तो बिझी असेल असं काय करते? पण काय झालं असेल तिला? बाबा पूनम.
वसुधा 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 तू जरा शांत हो, पॅनिक येऊ नकोस. इन्स्पेक्टर वजलवार येत आहेत ना इकडे, ते येऊ दे, बघू आपण, कळेल आपल्याला सगळं काय ते. शांत राहा, एकदम शांत राहा. म्हटलं तर कोडं सुटलंय, म्हटलं तर पूर्णपणे सुटलेलं नाहीये. महादेव दादानी हा द्राविडी प्राणायाम यासाठीच रचून ठेवला असेल की खजिन्यापर्यंत सहजासहजी कोणालाही पोचता येऊ नये. आजोबा, पण आता हे कुलूप शोधायला एवढंच किंवा याही पेक्षा जास्त डोकं चालवायला लागणार आहे. ऑफकोर्स बाहुली, त्याला पर्याय नाही. तुमच्या पाहण्यात आलंय का असं एखादं मोठं कुलूप? नाही, मला तरी आठवत नाही. आणि त्यावेळी महादेव दादांनी या कुलपाविषयी मला सांगणं कसं शक्य होतं? हार्ड लक. मला वाटतं प्रिया, घडलेल्या घटनांकडे नीट पाहिलं तर टप्प्याटप्प्यावर चांगल्याच गोष्टी घडल्यात. म्हणजे मला वाड्यावर यावंसं वाटणं, त्याच वेळी आफ्रिकेला निघालेल्या खानविलकर काकांचं वाड्यावर येणं, भुयारात मिळालेली ती पेटी आणि आता ही चावी, ह्यात एकही गोष्ट नकारात्मक घडली नाहीये. मान्य आहे, पण आता आला ना हा एक स्पीड ब्रेकर. बाहुली, मला शुभ्राचं म्हणणं पटतंय. अगं, आपणच या घटनेला स्पीड ब्रेकर म्हणून कसं चालेल? उलट किल्ली मिळणं या घटनेतून स्फूर्ती घेऊन आपल्याला पुढे जायला हवं. करेक्ट आहे असं. मी अजून हार मानलेली नाहीये आणि कुलूप मिळेपर्यंत हार मानणार सुद्धा नाही. चावीचं जसं कोडं होतं तसंच कुलपाचं सुद्धा असणार. काही क्लूज असतील, आपण ते शोधूया. शाबास आदिनाथा, याला म्हणतात जिद्द. हत्ती गेला आणि शेपूट राहिलंय की सोंड गेली आणि हत्ती राहिलाय, हे आपण ठरवायचंय. आतापर्यंत घडलेल्या क्रमवार घटना बघता ही किल्ली मिळणं हा एक शुभ संकेत असावा. इतकी वर्ष अज्ञातात दडलेल्या रहस्य उलगडण्याचा. श्रीराम श्रीराम. किती वेळ झाला तुम्हाला इथे? अर्धा तास झाला. अजून फोन लागत नाही? नाही, म्हणजे घरचा सारखा एंगेज लागतोय आणि मोबाईल आत ऐकू येतोय पण उचलत नाहीये. तुम्ही एक काम करा, मागं काही खिडकी बिडकी उघडी आहे का बघा. चला. दरवाजा तोडायला लागेल. जे काय करायचं ते लवकर कर प्लीज. एक मिनिट. काय झालंय तिला? ती उठत का नाहीये? पुनम, पुनम. बसून
तू जर शांत हो, शांत. काय उठत का नाही? सांगा ना काय झालं तुला? सुधा, आजोबा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आतापर्यंत आपण सोडवलेली कोडी, आपल्याला मिळालेले क्लूज, याचा उपयोग आपल्याला या चावीपर्यंत पोहोचण्यासाठी झाला. म्हणजे पार्वती आजीची पत्रिका असेल किंवा 369चा रेफरन्स असेल किंवा ब्रह्मा विष्णू महेश. पण याचपैकी असा एखादा कुठला क्लू राहिलाय का की जो आपल्याला या कुलपापर्यंत पोहोचवेल? आरसा. आरसा? कपाटात आपल्याला आरसा दिसला होता. हो. महादेव दादाची गीता ज्या पेटीत सापडली त्यातही आरसा होता. हो. आणि आता ही किल्ली या पेटीत सापडली, या पेटीतही आरसा आहे. बघू. हॅलो. हा काय? हा हा पण बरं बरं ठीक आहे, आम्ही लगेच निघतो. काय झालं आदिनाथ? कुणाचा फोन होता? बाबांचा फोन होता. आपल्याला लगेच निघायला हवं. काय झालंय आदिनाथा? आजोबा, पूनम काकू काय डॉक्टर, काय वाटतं तुम्हाला? काय कारण असेल? नाही, तसं आत्ता काही सांगता येणार नाही, कारण अजून रिपोर्ट्स यायचे काय बाकी आहे, ते आल्यानंतरच सांगता येईल. बर. किती वेळ लागेल साधारणपणे रिपोर्ट्स यायला? तरी 4 ते 5 तास सहज लागतील. ठीक आहे, थँक्यू. पूनमताईंचं मध्येच असं काय झालं? एकटे असतात ना बिचारे. आला आला बोका, पायाचा आवाज न करता. बोला. काल बाटलीत काय टाकलं होतीस? प्यालात ना आणि झोपलात ना कुंभकर्णासारखे. तेच तर म्हणतोय मी, किती मी प्यालो तरी एवढी झोप लागत नाही. लोकांना इथे झोप येत नाही म्हणून रडतात, यांना झोप आली म्हणून त्रास होतो. काय? मी झोपेचं औषध टाकलं होतं काय? तुला खजिना शोधायचा होता म्हणून? हो, त्यासाठी झोपेचं औषध कशाला टाकायला पाहिजे? तुम्हाला खोलीमध्ये कोंडून ठेवलं असतं तरी चाललं असतं. उलट मला ते जास्त सोपं नाही का? म्हणजे तुम्हाला खजिना शोधायचा होता तर? हो, होता शोधायचा. तुम्हाला काय करायचं ते करा, जा. मी काय करणार? गावला का खजिना? तुम्हाला माहित नाही? गावला पण, आणि आधी घेऊन तो मुंबईला विकायला पण गेला. आता माझ्या मागे जास्त भुणभुण लावू नका, सांगून ठेवतोय.